तुम्हाला कम्फर्टेबल आहे असे बसून घ्या. संपूर्ण अंग सैल सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. आता तुमच्या पोटावर हात ठेवा आणि श्वास घ्या. हळूहळू सोडा व त्या पोटाच्या मुवमेंट्स त्याचा अनुभव घ्या श्वास घेताना आणि सोडताना. संपूर्ण लक्ष श्वासावर असू देत, पोटावर असू देत, तिथपर्यंत आपण श्वास घेतोय. आता हे लक्ष छातीवर आणा. हात तुमच्या छातीवर ठेवा आणि जेव्हा श्वास घ्याल तेव्हा संपूर्ण छाती श्वासाने फुलवून टाका आणि श्वास सावकाश सोडा. श्वासाची लय समजून घ्या. छाती बरोबरच तुमचे खांदे पण या श्वासाने भरून जात आहेत असं बघा. आता मानेवर लक्ष केंद्रित करा. तिथे शक्य असेल तर अलगद हात ठेवा पुढे आणि मागे. आणि श्वास आता तिथपर्यंत पूर्ण पोचत आहे असं बघा. श्वासाची लय समजून घ्या. आता तुमच्या माथ्यावरती हात घ्या आणि श्वास घेताना तिथे लक्ष केंद्रित करा. आता असं बघा की हा श्वास नाकातून वर डोक्याच्या माथ्यापर्यंत जातोय, मग मागे तो पाठीच्या कण्यात उतरतोय आणि तिथून माकड हाडापर्यंत पोचत आहे. श्वासाचा हा प्रवास एन्जॉय करा. श्वास घेताना तो नाकातून माथ्यापर्यंत, मागे पाठीच्या कण्यातून माकड हाडापर्यंत पोचतोय आणि सोडतानाही तशीच टॉक्सिक एनर्जी बाहेर पडते उलट दिशेने. माकड हाडापासून माथ्यापर्यंत ते नाकावाटे बाहेर.
आता प्रत्येक श्वासाबरोबर असा अनुभव करा की तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये हा श्वास पोचत आहे आणि तुम्ही श्वास बाहेर सोडताय तेव्हा सगळीकडची नकारात्मकता बाहेर पडत आहे. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे व सोनेरी रंगाची कडा आहे. आता तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकड हाडाचे इथून खाली खोलवर हे पांढरे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहेत असे बघा. झाडांच्या मुळांप्रमाणे जमिनीत हे प्रकाश किरण जात आहे, ज्यामुळे तुम्हाला एक स्थैर्य लाभत आहे. आता तुमचं संपूर्ण लक्ष पायाच्या बोटांवर केंद्रित करा. तुमच्या दोन्ही पायांचं प्रत्येक बोट या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. जसजशी तुमची पायांची बोटे या तेजस्वी प्रकाशाने भरत आहेत, त्या ठिकाणची सर्व नकारात्मकता, अस्वस्थता, बेचैनी, वेदना शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे. प्रत्येक बोट पायाचे आतून बाहेरून या शुभ्र पांढऱ्या प्रकाशाने भरलेले आहे बघा. त्यांची माफी मागा की त्यांना नेहमीच दुर्लक्षित केलं जातं.
आता गुलाबी रंगाने पोटे भरा. गुलाबी रंगाने जसजशी ही बोटं भरत आहे, तिथल्या सर्व पेशी, त्यांच्यात जे असंतुलन निर्माण झालेलं आहे, त्यांचं हीलिंग होत आहे व त्या संतुलित होत आहेत. मृत पेशी ब्रह्मांडात विसर्जित होत आहेत. तिथली बेचैनी आहे ती दूर होत आहे. आता सोनेरी रंगाने ही बोटे भरा. जसजशी सोनेरी रंगाने ही बोटे भरत आहेत, तिथल्या ज्या काही रक्तवाहिन्या, बारीक बारीक नसा आहेत, ज्या क्षीण झाल्या आहेत, त्यांनाही आवश्यक ती शक्ती प्राप्त होत आहे. पायाचा अंगठा, त्याच्या शेजारील बोट, मधले बोट, त्या शेजारचे बोट, करंगळी, सगळ्यामधली क्षीण झालेली शक्ती परत येत आहे. हे करत असताना पायाच्या बोटांच्या काही मुवमेंट्स होत असतील तर त्या होऊ देत, त्यांना थांबवू नका. आता हिरव्या रंगाने हा भाग भरून टाका. जसजशी पायांची बोटे हिरव्या रंगाने भरत आहेत, तसतसे भविष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या चिंता, त्याबद्दलचा अतिविचार, त्यामुळे जी जी नकारात्मकता इथे साठवली गेली आहे, ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. अनेक बारकाव्यांचा विचार करण्याकडे जे दुर्लक्ष केलं गेलं आहे, म्हणून जी नकारात्मकता इथे तयार झाली आहे, तीही शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. भविष्यातील छोट्या 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 गोष्टींबद्दलचा अतिविचार किंवा अजिबातच विचार नाही, असे सर्व असंतुलन परिवर्तित होत आहे संतुलनामध्ये.
आता ही पायाची सर्व पोटे जांभळ्या रंगाने भरून टाका. त्याबरोबर पायाचा घोटा पण जांभळ्या रंगाने भरा. हाताचे मनगटही जांभळ्या रंगाने भरा. वर्तमान काळामध्ये संतुलित आयुष्य जगले तर उत्तम भविष्य निर्माण होणारच आहे. या विश्वासाने संपूर्ण लक्ष तुमच्या शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहे. ते तुमच्या माथ्याद्वारे तुम्ही स्वीकारले आहे व तुमचं शरीर ह्या प्रकाशाने भरलेलं आहे. तुमच्या छातीवर लक्ष केंद्रित करा व तिथून हा प्रकाश बाहेर पडत आहे असं बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे परिवारजन, तुमची इमारत, तुमची सोसायटी, तुमचा संपूर्ण एरिया, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त ब्रह्मांड, विश्व या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेला आहे. ह्या सगळ्याला एका काचेच्या बॉलमध्ये सामावून घ्या तुमच्या सहित. त्या तेजस्वी प्रकाश किरणांचा स्वतःशीच अनुभव घ्या. किती शक्ती आहे त्यांच्यामध्ये. हे तेजोमय झालेलं ब्रह्मांड ज्यामुळे सगळीकडे शुद्धीकरण होत आहे, शुभता प्रस्थापित होत आहे. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, हे परमेश्वरा, समस्त गुरुजन व एंजल्स, सध्या कोविड-19 कोरोना व्हायरस यामुळे संपूर्ण जगात रोगराई महामारीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं, त्यांना धीट करणं यापेक्षा बहुतेक मीडिया चॅनल्स, प्रसार माध्यमे सर्व प्रकारची भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत, ज्यामुळे सर्वत्र वर्तमानात स्वतःला सुरक्षित ठेवण्यापेक्षा भविष्यात काय होईल, भविष्यात काय होईल याच चिंतेत माणूस अडकला आहे. ही जी सगळी अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, बेचैनी आहे आणि मनुष्य प्राण्याने निर्माण केलेली नकारात्मकता आहे. समस्त प्रसार माध्यमे जे अशा प्रकारची नकारात्मकता पसरवत आहे, हे सर्व मी तुम्हाला समर्पित करत आहे. तुम्हीच ह्याच्यावरती काम करा. योग्य तो उपाययोजना पाठवा, जेणेकरून वास्तवाचे भान ठेवून पण तरीही
सकारात्मक वृत्तीने सर्वत्र सकारात्मक स्पंदने निर्माण करणाऱ्याच गोष्टी, विचार ह्या ब्रह्मांडामध्ये निर्माण होत आहेत. त्याकरता तुमची प्रकाश शक्ती पाठवा. आता बघा, आकाशातून खाली तेजस्वी पांढरा प्रकाश येत आहे. हा संपूर्ण बॉल त्या पांढऱ्या प्रकाशाने वरपासून खालपर्यंत हळूहळू भरत आहे. एकदम भरून नाही टाकायचा. भांड्यात पाणी ओतताना, दूध ओतताना कसं ते वेळ घेतं, तसंच वरपासून खालपर्यंत या रंगाने हे संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी, जग, भारत, तुम्ही, तुमचे कुटुंबीय, तुमचं घर भरत आहे असं बघा. हे भरताना अशी भावना, असे भाव, अशी कल्पना करा की सगळीकडचे नकारात्मक विचार व त्याचे निर्माण झालेले परिणाम, त्याचा प्रभाव शांत स्वरूपात ब्रह्मांडात विलीन होत आहे व त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेत आहे. आता बघा, आकाशातून खाली गुलाबी रंग येत आहे व हे सर्व काही गुलाबी रंगाने भरून गेलं आहे. जसजसे हे गुलाबी रंगाने भरत आहे, भीतीची जागा श्रद्धा व विश्वास घेत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव यांची भीती श्रद्धा आणि विश्वासामध्ये परिवर्तित होत आहे. स्वतः सहित प्रत्येकाची भीती श्रद्धा व विश्वासामध्ये परिवर्तित होत आहे. आता वरून सोनेरी रंग खाली येत आहे असे बघा. व सोनेरी रंगाने जसजसे हे ब्रह्मांड, ते तुम्ही सर्व गोष्टी भरून जात आहेत, तसतसे इथली सगळी क्षीण झालेली शक्ती पुनर्जीवित होत आहे. सकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढत आहे. व पृथ्वीवरील प्रत्येक जीव तुमच्या सहित शक्ती, सामर्थ्य, धैर्याने भरून जात आहे. आता हिरव्या रंगाने भरून टाका. जसजशा या सर्व गोष्टी हिरव्या रंगाने भरत आहे, तसतसे सगळीकडे प्रेम, शांती प्रस्थापित होत आहे. श्रीकृष्णाचे मधुर स्वर, त्याच्या मुरलीचे मधुर स्वर, ध्वनी समस्त ब्रह्मांड व्यापून टाकत आहे. त्यामुळे जिथे जिथे हे असंतुलन आहे, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेलं,
जी जी चिंता आहे भविष्यात काय होईल याची, ती सर्व परिवर्तित होत आहे प्रेम आणि विश्वासामध्ये. प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर होत आहे. प्रत्येकाचा आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत होत आहे. सगळीकडे शुद्ध, पवित्र, मंगलमय वातावरण आहे. प्रत्येक जण सुखी आहे, शांत आहे, समाधानी आहे, समृद्ध आहे. जगभरात संपन्नता आहे. तुमच्या मनात, हृदयात आनंदाच्या लहरी निर्माण होत आहे. समस्त ब्रह्मांडच या लहरींनी भरून गेला आहे. वरून सोनेरी रंगाचा पाऊस पडत आहे. सर्व काही या सोनेरी रंगाने भरून जात आहे. सुरक्षित वातावरणात समस्त जनजीवन सुरळीत होत आहे. स्वास्थ्य, आरोग्य, शांती, समृद्धी प्रत्येक जण अनुभवत आहे. पृथ्वीवर ते प्रस्थापित झालेले आहे. समस्त ब्रह्मांडाचे बिघडलेले, असंतुलित झालेले हे पृथ्वी तत्व संतुलित होत आहे. सगळीकडे स्वास्थ्य, आरोग्य आहे, निरोगी वातावरण आहे. ह्या संपूर्ण विश्वासाने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली जी प्रकाशांची मुळे आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घे, हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.